बीडमध्ये गॅस सिलेंडर वाहतूक करणारा टेम्पो अतिवेगात चालवणाऱ्या ड्रायव्हरला जमावानं चोप दिलाय. ड्रायव्हरला थांबवलं असता तो दारूच्या नशेत असल्याचं लक्षात आलं. त्याचा जाब विचारला असता तुझ्या सकट 4-5 जणांना उडवतो असं त्यानं म्हणताच उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला चांगला चोप दिला. जालन्यामध्ये किराणा दुकानात घुसून एका तरुणाला बेदम मारहाण झालेली आहे. तोंडाला रुमाल बांधून आलेल्या 5 ते 6 जणांनी तरुणाला लाकडी दांडा, रॉड आणि दगडानं मारहाण केली. या प्रकरणी जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. बीडमध्ये पांगरी रोड भागात दिवसाढवळ्या एका शाळकरी 9 वर्षीय मुलाचं सिनेस्टाईल अपहरण झालं होतं. अवघ्या 1.5 तासात पोलिसांनी अपहरणकर्त्याला ताब्यात घेऊन मुलाची सुटका केली. जगदीश गायकवाड असं आरोपीचं नाव आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आष्टी तालुक्यातील वाळूंज येथे भैरवनाथ यात्रेत लेझीम खेळण्याचा आनंद लुटला. तसंच त्यांनी ढोल देखील वाजवला. आमदार सुरेश धस यांचं भैरवनाथ ग्रामदैवत आहे. पालखी सोहळ्यात धस सहभागी झाले होते. चिमुकल्या चित्रकारानं भाकरीवर बाबासाहेबांचं चित्र रेखाटलंय. ज्वारीच्या भाकरीवर शिवार्थ दारवेकरनं अवघ्या 45 मिनिटात बाबासाहेबांचं चित्र रेखाटून त्यांना अनोख्या पद्धतीनं अभिवादन केलंय. या छोट्या चित्रकाराचं कौतुक होतं. बीडच्या बेलेश्वर यात्रा महोत्सवानिमित्त बेलवाडी गावात भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं होतं. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील बैलगाडा स्पर्धकांनी यावेळी सहभाग घेतला.